पार्ट 1 मध्ये आपण बरेच पॉईंट्स एक्सप्लोर केले जे की 1 डे मध्ये आरामात कव्हर होतील. सो या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले पॉईंट्स पाहूयात. तर सेकंड डेची सुरुवात मारुतीच्या दर्शनाने करूया. अंजनाद्री हिल याला हिंदू धर्मात भगवान हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते. अंजनाद्री टेकडी ही कर्नाटक राज्यातील हंपीजवळ अनेगुंडी गावात तुंगभद्रा नदीवर स्थित आहे. या टेकडीवर देवी अंजना यांनी तपश्चर्या करून भगवान हनुमानाला जन्म दिला, म्हणूनच याला अंजनाद्री म्हणतात. येथे हनुमानाचे शिलालेखातील मूळ रूप तसेच राम आणि सीतेचे छोटे मंदिर आहे. रामायण काळात याला किष्किंधा म्हणत असत आणि असे मानले जाते की याच ठिकाणी हनुमान आणि सुग्रीव यांची भेट झाली होती. टेकडीवर चढण्यासाठी 500हून अधिक पायऱ्या आहेत. चढाईसाठी साधारण 40 ते 45 मिनिटे लागतात. पण वरून दिसणारा तुंगभद्रा नदीचा नजारा, सूर्योदय किंवा सूर्यास्त अत्यंत मनमोहक असतो. टेकडीवरून हंपीच्या खडकाळ प्रदेशाचे खूप सुंदर असे दृश्य, शेती, नारळ बागा आणि विविध मंदिरांचे अवशेष दिसतात. हनुमान जयंती आणि रामनवमी येथे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. कोरॅकल राईड. कोरॅकल ही एक गोलाकार नौका आहे जी बांबूची बनवलेली असते. याचा वापर पूर्वीपासून नदी पार करण्यासाठी केला जात होता. हंपीमध्ये याला डोंगी असेही म्हणतात. तुंगभद्रा नदीवर कोरॅकल राईड करताना सभोवताली असलेल्या निसर्ग सौंदर्याचा आनंदही घेता येतो. तसेच काही वेळा नावाडी नौकेला गोल फिरवतो, ते देखील खूप मजेशीर वाटते. कोरॅकल राईडसाठी हिप्पी आयलंड, चक्रतीर्थ आणि सानापूर तलाव हे प्रसिद्ध ठिकाणे आहेत. विठ्ठला मंदिर हे हंपीमधील सर्वात प्रसिद्ध आणि भव्य मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर तुंगभद्रा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर हंपीच्या पूर्व भागात स्थित आहे. हे मंदिर भगवान विठ्ठल म्हणजेच विष्णूचा अवतार यांना समर्पित आहे. मूळ मूर्ती आता मंदिरात नाही, पण गर्भगृह आणि मंडपाची रचना आजही भक्तांना आकर्षित करते. मंदिर परिसरात अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत. तसेच रंगा मंडप, कल्याण मंडप, गृह मंडप आणि पाकशाळा मंडप आहेत. मंदिरातील 56 संगीत स्तंभ हे विशेष आकर्षण आहेत. त्यांना हात लावल्यावर संगीताच्या स्वरांप्रमाणे निनाद ऐकू येतो. हे स्तंभ पोकळ नसून त्यांची रचना इतकी अचूक आहे की त्यातून सरगमसारखा आवाज निर्माण होतो असे म्हणतात. त्यासोबतच मंदिराच्या परिसरात असलेला दगडी रथ हे हंपीचं सर्वात प्रसिद्ध स्मारक आहे. रथाची रचना इतकी अचूक आहे की त्याच्या दगडी चाकांवर हलवण्याची क्षमता होती आणि असा हा स्टोन चॅरिएट आपल्याला इंडियन 50 रुपीजच्या नोटवर पाहायला मिळतो. महानवमी दिब्बा हे हंपीच्या राजवाडा संकुलात स्थित असून विजयनगर साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक मानले जाते. अशा या व्यासपीठाची उंची सुमारे 12 मीटर आहे आणि हे 3 स्तरांमध्ये बांधलेले आहे. समोरच्या बाजूला असलेल्या मुख्य पायऱ्या अत्यंत सुंदर कोरीव कामांनी सजवलेल्या आहेत.
हत्ती, घोडे, सैनिक आणि राजदरबाराचे दृश्य, बाजूच्या भिंतींवर शिकारीचे प्रसंग, परदेशी दूत आणि उत्सवाचे चित्रण कोरलेले पाहायला मिळते. असे हे व्यासपीठ इसवी सन 1513 मध्ये राजा कृष्णदेवराय यांनी उदयगिरी विजयाच्या स्मरणार्थ बांधले. येथे दसऱ्याच्या नवरात्र उत्सवात राजा आणि राजघराण्याचे सदस्य राजकीय आणि सांस्कृतिक सोहळे पाहण्यासाठी बसत असत. या व्यासपीठावरून राजा सेनांची परेड, युद्धखेळ, जलक्रीडा, संगीत कार्यक्रम आणि प्राण्यांचे प्रदर्शन पाहत असे म्हणतात. अंडरग्राऊंड चेंबर हे राजवाडा संकुलात महानवमी व्यासपीठाच्या अगदी जवळ स्थित आहे. अंडरग्राऊंड चेंबर म्हणजे भूमिगत दगडी कक्ष, ज्यात अरुंद आणि अंधाऱ्या कॉरिडॉरमधून प्रवेश करता येतो. काही भागांचे छत कोसळलेले आहे, त्यामुळे आत प्रवेश करताना काळजी घ्यावी लागते. चेंबरमध्ये पायऱ्या उतरून खाली जाता येते आणि गूढ खोलींमधून फेरफटका मारता येतो. स्टेप टँक हे टँक महानवमी व्यासपीठाच्या अगदी जवळ पाहायला मिळते. टँकची रचना 5 स्तरांमध्ये पायऱ्यांनी बनवलेली आहे. हे टँक काळ्या दगडांपासून तयार केलेले असून प्रत्येक दगडावर शिल्पकारांचे चिन्ह कोरलेले आहे. कदाचित हे टँक राजघराण्याच्या धार्मिक विधींसाठी वापरले जात असावे. हम्पीतील इतर स्थापत्यांपेक्षा हे टँक पूर्णपणे वेगळ्या शैलीत बांधलेले आहे. याचे डिझाईन अत्यंत आकर्षक वाटते. हे टँक विजयनगर स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना मानले जाते. क्वीन्स बाथ हम्पीमधील क्वीन्स बाथ म्हणजेच राणीचे स्नानगृह हे राजवाडा संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ स्थित आहे. बाह्य रचना साधी असली तरी आतील भाग अत्यंत नाजूक आणि कोरीव आहे. इमारतीचा आकार आयताकृती असून मध्यभागी 15 चौरस मीटरचे खोल जलकुंड आहे. जलकुंडाच्या भोवती अर्धवर्तुळाकार कमानी, सुशोभित बाल्कनी आणि खिडक्या आहेत. छत नसलेला हा भाग उघडा असल्याने सनलाईट येथे कायम असते. आज हे स्नानगृह रिकामे आणि भग्नावस्थेत आहे. काही दगडी खांबांचे अवशेष आणि जळालेली लाकडी छताची जागा आजही दिसते. लोटस महाल म्हणजेच कमळ महाल, याला चित्रांगणी महाल असेही म्हणतात. महालाची रचना अर्धवट उमललेल्या कमळाच्या फुलासारखी आहे, म्हणून याला लोटस महाल असे नाव मिळाले. हे 2 मजली इमारत असून तळमजल्यावर उघड्या कमानी आणि उंच खिडक्या आहेत, तर वरच्या मजल्यावर अलंकृत बाल्कनी आणि कमानी आहेत. हे महाल राजघराण्याच्या स्त्रियांसाठी विश्रांती आणि बैठकीसाठी किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वापरले जात असावे. याच्या सभोवताली हिरवीगार अशी बाग आणि सावलीची झाडे देखील पाहायला मिळतात. एलिफंट स्टॅबल्स म्हणजे गजशाळा हे सर्वात कमी नुकसान झालेल्या इमारतींपैकी एक आहे. इमारत आयताकृती असून त्यात 11 भव्य घुमट्यांचे कक्ष आहेत. प्रत्येक कक्षात 2 हत्ती सहज राहू शकतील इतकी जागा आहे. प्रत्येक कक्षामध्ये पाठीमागे छोटे प्रवेशद्वार आहे. काही कक्षांमध्ये छतावर धातूचे हुक आहेत. हे कदाचित हत्ती बांधण्यासाठी किंवा हौद्यासाठी पुली म्हणून वापरले जात असावेत. याचा उपयोग राजहत्तींच्या निवासासाठी केला जात असावा. अंडरग्राऊंड शिवा मंदिर हे मंदिर जमिनीच्या पातळी खाली बांधले गेले आहे, जे त्याला एक वेगळेच आकर्षण देते. असे हे मंदिर मुख्य रस्त्यापासून थोडेसे आत असून शांत आणि गर्दीपासून दूर आहे. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ते जमिनीच्या पातळीखाली अनेक मीटर खोल बांधलेले आहे. प्रवेशासाठी पायऱ्या आहेत, ज्या तुम्हाला मंदिराच्या गर्भगृहाकडे नेतात. मुख्य सभा मंडपात घनदाट दगडी खांब आहेत, जे छताला आधार देतात. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. गर्भगृहात शिवलिंग आहे, पण पावसाळ्यात पाण्याचा स्तर वाढल्यास गर्भगृहात प्रवेश अशक्य होतो. हजारा रामा मंदिर हे मंदिर राजा आणि राजघराण्याच्या खास पूजेसाठी वापरले जात असे.
हजारा राम म्हणजे हजार राम. मंदिराच्या भिंतींवर रामायणातील हजारो दृश्यांची कोरीव चित्रे पाहायला मिळतात. जसे की रामाचा वनवास, सीतेचे हरण, हनुमानाची लंका यात्रा, युद्धप्रसंग इत्यादी कोरलेले आहेत. बाह्य भिंतींवर हत्ती, घोडे, सैनिक, नर्तिका आणि उत्सवाचे दृश्य कोरलेले आहेत. हे मंदिर भगवान रामाला समर्पित आहे. पूर्वी येथे राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती होत्या, पण आज त्या पाहायला मिळत नाहीत. हम्पीच्या ऐतिहासिक वास्तू, शांत निसर्ग आणि सांस्कृतिक वारसा यांचा अनुभव घेताना मन अगदी भरून येते. प्रत्येक मंदिर, प्रत्येक शिल्प काहीतरी वेगळे सांगते. जणू इतिहासाशी संवादच घडत असतो. पौराणिक दृष्टिकोनातूनही हम्पीचे महत्त्व मोठे आहे. इतिहासकार, प्रवासी आणि कलाकार सगळेच हम्पीच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध होतात. पर्शियन प्रवासी अब्दुल रझाकने लिहिलेच आहे, हम्पीसारखे भव्य आणि समृद्ध शहर मी कधीच पाहिले नाही. आणि खरेच अशी ही हम्पीची सफर आपण इथेच थांबवत आहोत. थँक्स फॉर वॉचिंग टिल द एंड.